नमस्कार, वैद्य परमात्मा ठाकरे, आयुर्वेद अँड क्रोनिक डिसीज कन्सल्टंट। स्क्विंट हा आयुर्वेदाच्या उपचाराने कसा बरा होऊ शकतो, तो होईल विदाऊट सर्जरी। मोस्टली मॉडर्न सायन्समध्ये याला सर्जरी एक ऑप्शन असतं, परंतु मित्रांनो आय बॉल हा जो बऱ्याच अंशी हा एक स्नायू म्हणजे त्याला लिगामेंट्स, मसल्स आणि न्यूरॉन्स आणि रक्तवाहिन्या यांनी होल्ड केलेला असतो। मोस्टली या जे होल्डिंग कॅपॅसिटी आहे तीही या आजारामध्ये कमी होतं। मोस्टली ब्रेनपासून डोळ्याच्या जो आयबॉल आहे तिथपर्यंत जो रक्तप्रवाह आहे तो कुठेतरी खंडित राहतो आणि तो खंडित राहिलेला रक्तप्रवाह त्या आयबॉलला एक होल्डिंग कॅपॅसिटी हे लूज करतं। मग मोस्टली तो जो तिरळेपणा आहे किंवा तो जो डोळ्याचा वाकडेपणा जो आहे तो निश्चित संभावतो। याला एक सर्जरी हा एक मोस्ट ऑप्शन नसून आयुर्वेदिक बेस्ट ऑप्शन आहे। मोस्टली ज्या लोकांची सर्जरी आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये करून आमच्याकडे आलेले असतात, काहीच वेळेपर्यंत ती एक होल्डिंग कॅपॅसिटी आर्टिफिशियली तयार केली जाते, परंतु आयुर्वेदामध्ये मोस्टली हा आजार रक्तवाहिन्या, न्यूरॉन्स आणि मसलचं टोन वाढल्याच्या नंतर हा जो तिरळेपणा आहे तो सेंटरला येतो आणि नंतर त्या मुलाची, त्या रुग्णाची जी व्हिजन आहे ती डेव्हलप व्हायला लागते। सेंट्रल ऑफ व्हिजन हे जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण इम्बॅलन्स झाल्याच्या नंतर दृष्टी ही मात्र निश्चितच कमी होते, त्या रुग्णाचा डोळ्याचा नंबरही वाढतो आणि त्याला दिसण्यासाठी थोडासा त्रास होतो। म्हणून अशा रुग्णाला तिरळेपणावर जो बेस्ट आयुर्वेद आहे, उपचार आहे, त्याच्यात काही पंचकर्माचा भाग आहे, काही लेप ही चिकित्सा केली जाते। पंचकर्मामध्ये बस्तीचा उपयोग केला जातो। मोस्टली ज्या मुलांना 2-2, 3-3 दिवस पोट साफ होत नाही, गॅसेस ट्रबल राहतं, अशा मुलांना हा आजार मोस्टली जास्त संभवतो। एक मुख्य कारण। दुसरं एक कारण जे आहे ते त्या मुलांना सर्दी, खोकला, ताप सतत राहत असेल, इम्युन सिस्टम डाऊन असेल तर निश्चितच असे जर काही शारीरिक तक्रारी पूर्वीच्या असतील तर या पूर्वीच्या तक्रारीतून उत्पन्न होणारा हा तिरळेपणा किंवा स्क्विंट। नमस्कार।